सामूहिक वन हक्क समिती पुढे झाडच लावलं नाही. राधा ऑर्गनायझेशन हे कुणाची ऑर्गनायझेशन माहित आहे का? हे ऑर्गनायझेशन तुकट्या म्हणून आहे. तुकटे हा तूप खाला आणि तस ठेवला तूप खाऊ तुकट्या. याचे कोण कोण जर खात आहेत याचा हिशोब मी करणार आहे. आजच माझं पत्र झालं आहे आणि असेंब्लीमध्ये हा प्रश्न उपस्थित करू. या तुकट्याचा सुद्धा प्रश्न उपस्थित करू. यांनी बघानी माझ्याकडे आला होता भेटायला, मला झलकला. मग आमच्या हेमराजीच्या लक्षात आला. त्यांनी त्याच्या मागे धावून त्याला हाकलून लावला. म्हणजे आता आला होता बंगल्यावर भेटायला, म्हणजे पाप केला आणि आमच्याकडे आला. सगळा खड्डे खोदूनच नाही ठेवला. खड्डे तरी खोदले असते तर त्याला टाकता आला असता खड्ड्यात. झाडा लावलाही नाही, खड्डे खोदलाही नाही. आता आणला हितभर झाड. हितभर झाड आणला आणि पारीनं सबलकरण झाला हलवते आणि तिथं राहतो. मी एवढा बदमाश हे लोक. म्हणून यामध्ये 2 वर्षापासून 10-12 कोटी रुपये 27 वन समित्यांचे किमान 15 ते 20 कोटी रुपयांनी ज्यांनी 2 वर्षापासून चुना लावलाय. काम न करता काही ठिकाणी लावला तर 40%च लावले. 60% झाडं काय आहे, खड्डाच खोदला नाही. आता याच्यासाठी सुद्धा मोठा खड्डा आपल्याला खोदावा लागेल. तर असे बेमानी करणार कुचक्के हे सगळे तिकडे जमा झालेले आहेत. आणि कुठून आले तर म्हणे आम्ही वरून आलो रांगून वरून. हे आता कोणाचे एजंट होते? भाजपचे होत का? हा तुकट्या राधा ऑर्गनायझेशन कोणाचं आहे? हरिदास तुकट्या. तर हे सगळे जे आहे याची चौकशी झाली पाहिजे. ही सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि आम्ही कर्ज